जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं जिल्हा परिषदेच्या आपल्या उमेदवार संगीताक्का दुधाळ आणि पंचायत समितीचे आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अर्जुनजी मल्लाळे हे आपले दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित आमचे गुरुवर्य मंगळवेढा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भगत सर, दामाजी कारखाना आणि या ठिकाणी जिल्हा दूध संघ यांचे डायरेक्टर औदुंबजी वाडदेकर साहेब, सोमनाथजी आवताडे, आपल्या गावचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष. आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं भाषणामध्ये हमी द्या, कारण तालुक्याचे अध्यक्ष हे जर आम्हाला म्हणले इथं बस तर तिथं बसावं लागतं आहे असे, कारण पक्षाची शिस्त आहे. त्यामुळं आमचे तालुक्याचे अध्यक्ष अंबादाजी कुलकर्णी साहेब या निमित्तानं उपस्थित असले आमचे हनुमान शेठ दुधाळ, तसेच माजी सभापती आमचे सुधाकरजी मासाळ, माजी उपसभापती शिवाजीराव पटाप, आमचे ग्रामपंचायत सदस्य पैगंबरजी मनेरे, आमचे कामानंद शेठ, राजारामजी कालीबाग, विलासजी सावंत या ठिकाणी उपस्थित, बाळासाहेबजी कुलकर्णी, आमचे जकरा महाराज सोमोते, सदाशिवजी केंगार गुरुजी, दत्ता कांबळे, शिवाजीराव पडोळे, सिद्धाप्पा पडोळे, अमोलजी माने, सुखदेवजी पडोळे, तिप्पानाजी सोमोते, आमचे ताराप्पा सोमोते, राम सोमोते आणि उपस्थित असलेले सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी, माझे तरुण सहकारी, गावातील उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि पत्रकार मित्र. आज आता गुरुजींनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की खरं म्हणजे गुरुजींचं आत्तापर्यंत गुरुजी आले का काहीतरी मागणे किंवा गुरुजी आमच्यावर आक्रमण करणे हा एक असतंय, पण गुरुजींनी आज आम्हाला एवढं मिळालं म्हटल्यावर मलाही खूप आनंद झाला गुरुजी. कारण कामाचा पाठपुरावा बन्ने सरपंच असताना अतिशय चांगला पाठपुरावा सरपंच करायचे आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे गुरुजींनी चांगली धुर हातात घेतली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गुरुजीसुद्धा इथलं DP असेल किंवा एखादा रस्ता असेल किंवा लाईट जरी गेली असली तरी गुरुजी त्या ठिकाणी आम्हाला तिथं गुरुजी वाईस चेअरमनला मला दोघाला स्वस्त बसू देत नाहीत. जोपर्यंत लाईट गेली असेल तर लाईट येत नाही तोपर्यंत आम्हाला स्वस्त बसू देणारे आमचे गुरुजींनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. आमचे अंबादाजी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की तळ्याच्या बाबतीत सुद्धा आपण या पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर करायचं आहे. जवळजवळ 19 कोटी 32 लाख एवढा निधी या तळ्याला लागणार आहे. 100% आज आपल्याला या तलावाचं काम आपण भविष्यामध्ये पूर्ण करू. जकरा महाराजांनी सांगितले महालिंगरायच्या तिथलंही तळ आहे, बरोबर आहे का जकरा महाराज, तर तिथलंही तलाव आहे. हे तलाव झाल्यानंतर त्याही तलावाचा आपण विचार करू आणि भविष्यात त्या भागाला सुद्धा तिथलं साठवण तलाव तयार करू आणि साठवण तलाव तयार करून या ठिकाणी त्या दोन्ही तलावामध्ये आपलं म्हैसाळचं पाणी त्या तलावामध्ये सोडून ते तळं कायमस्वरूपी वर्षातून एकदा तरी भरलं पाहिजे अशा पद्धतीचं योग्य नियोजन आपण त्या निमित्तानं करू. गुरुजींनी आत्ता सांगितलं आमच्या बाईच्या इथं म्हणजे सगळ्यांचा आपला मोहरमच्या सणाच्या वेळेला सुद्धा त्या ठिकाणी मशिदीचं सुशोभीकरण आहे. जरा अगोदर सांगितलं असतं लगेच दिलं असतं, पण मार्चला निधी येतंय. गुरुजी तुमचं काम आहे आता सांगायचं आणि पाठपुरावा करायचं, त्यामुळं काय काळजी करू नका. मशिदीचं आणि तिथलं ह्याचं जरी काय डागडुजीचं असेल ते सुद्धा आपण 100% पूर्ण करू असं या निमित्तानं सांगतो. आणि आपल्याला या निमित्तानं कुठल्याही विकास निधीला जर आता गुरुजींनी बरीचशी कामं सांगितली, सर्व कामांना एक चांगल्या पद्धतीचा निधी दिला आहे. आत्तापर्यंत आपण आपल्या गावाला 8 जरी DP दिले असतील, अजून जरी गुरुजी काय लागत असेल तर काळजी करू नका, अजून DP आपण देऊ. एवढं
या निमित्तानं सांगतो, गावातली वीज ही चांगल्या पद्धतीची शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत उच्च दाबानं ही वीज त्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे आणि दिवसा 8 तास वीज त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याला पोचली पाहिजे असं आपल्या देवाभाऊंचं या आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे. त्यामुळं आज देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय की शेतकऱ्यांना विजेचं बिल देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत कधी आलंय का? आज वीज शेतकऱ्यांना मोफत आहे. अतिवृष्टीमध्ये जास्त पाऊस पडल्यानंतर आता आपल्यालाही माहीत आहे सगळ्यांना किती पाऊस पडतोय, किती पडला, बरोबर आहे का? परंतु सरसगट जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं आणि कधी नाही तर आज इतिहास आहे की मंगळवेढा तालुक्याला 84 कोटी रुपये या ठिकाणी अतिवृष्टीच्या या संकटामध्ये सर्व शेतकऱ्यांना देण्याचं काम या ठिकाणी देवाभाऊने आणि आम्ही या निमित्तानं केलेलं आहे. बंधूंनो, आज आपण बघतोय गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असेल, गावामधल्या अनेक ठिकाणी जो निधी लागतोय तो निधी गावातले रस्ते असतील, गावातले लाईट असतील, स्ट्रीट लाईट असतील, गटरी असतील, काँक्रिटीकरण असेल, सभामंडप असेल, या सगळ्या गोष्टीला आत्तापर्यंत निधी दिलेला आहे. परंतु भविष्यामध्ये सुद्धा गावातली शाळा असेल, शाळा दुरुस्ती असेल, अंगणवाडी असेल, यांना सुद्धा भविष्यामध्ये 100% अजून जरी कमी निधी पडत असेल तरी सुद्धा आपण देऊ. बचत भवनाची सुद्धा मागणी खूप आहे आणि नक्कीच बचत भवनाचं सुद्धा काम भविष्यामध्ये आपण पूर्ण करू एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो. शिवाय म्हैसाळची योजनेमधलं योजनेवरती आपलं गाव आहे, त्या म्हैसाळ योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या आपल्या गावाला म्हणजे बऱ्याच वेळेला पाणी सुटलं, गुरुजी हे सगळेजण मिळून या ठिकाणी म्हणजे पाणी जेवढ्या दिवस आहे तेवढ्या दिवस रोज एक तरी फोन आमचा होतोय, इथं पाणी सुटलं नाही, तिथं पाणी फोडलं, त्या शेतकऱ्यांनी फोडलंय, हे सगळं बंद करत आपल्या गावामध्ये, कारण मला आठवतंय म्हैसाळ योजनेचं पहिलं पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे आम्ही उद्घाटन केलं. आपण मालिंगराया देवळामध्ये आपण डब्बा पार्टी होती आपली जेवणाची आणि तिथंच पाण्याचं त्या ठिकाणी वॉल खोलून आपण पाणीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तिथल्या असणारं एक तलाव आहे छोटं, त्या तलावामध्ये आपण सोडलं आणि त्या ठिकाणी तिथं सुद्धा उद्घाटन आपण केलं होतं. आपल्याला 100% गावाला पाणी पुरत नाही हे बी खात्री आहे, परंतु भविष्यामध्ये मी आज आपल्याला आश्वस्त करतो की मंगळवेढ्यामध्ये म्हैसाळ योजनेचं शेवटचं टोक हे आपल्या गावाचं आहे आणि शेवटचं सुड्डी आहे. परंतु वितरिका 1 आणि वितरिका 2 आणि उमदी वितरिकेवरून काही थोडंफार गावं हे आज या ठिकाणी आपल्या गावाला येतात, म्हणजे पाणी येतं या वितरिकेमधून. वितरिका 1 याच्यामधून 70 क्युसेकचा प्रवाह येतोय, वितरिका 2 मधून 135 क्युसेकचा प्रवाह येतोय. त्या प्रवाहावरती आपल्याला आपल्या गावापर्यंत पाणी पोचत नाही आणि जरी पोचलं तरी सगळ्या शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही, हेही माहीत आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मायतळ म्हणून गाव आहे वैपळीच्या तिथं, तर किलोमीटर 81 आहे, त्या किलोमीटरपासून तिथं 300 क्युसेकचा प्रवाह आहे. त्या 300 क्युसेकचा प्रवाह हा डायरेक्ट पाईपलाईनमध्ये आणून या ठिकाणी लवंगी, मारोळी, शिरनांदगी आणि पळकरवाडी ह्या 4ही तलावामध्ये त्याचं फिडिंग करून त्या ठिकाणी अतिरिक्त असलेलं पावसाळ्यातलं पाणीसुद्धा त्या तळ्यावरच्या असणाऱ्या वड्यामध्ये सोडून या ठिकाणी सर्व गावांना पाणी देऊ आणि आपल्या गावाला सुद्धा या ठिकाणी हे पाणी जर आपल्याला भागलं तर ह्याचा प्रवाह वाढवून ह्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातलं क्षेत्रही वाढवायचं आहे. कारण आता सध्या आम्हाला असं समजलंय की 2 TMC पाणी हे अजून त्या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी म्हैसाळमध्ये उपलब्धता दिसते. त्यामुळे पहिलं 1.27 TMC पाणी आणि आता आपलं नवीन मंजूर होणारं 2 TMC म्हणजे या तालुक्यातले म्हणजे 19 गावं या म्हैसाळ योजनेवरती जी आहेत, त्या म्हैसाळ योजनेवरत्या सगळ्या गावातलं जेवढं रान आहे, आज बऱ्याचशा म्हणजे तुमच्या गावातलं 20-25% रानाला पाणी मिळत असणार आहे. परंतु ही योजना या ठिकाणी आपण असं म्हणतोय यावेळेला 2 TMC पाणी आपल्याला मिळाल्यानंतर ह्या गावातलं 1 गुंठा सुद्धा क्षेत्र
असं कुठलं राहणार नाही. जेवढं आपलं माळरान दिसतंय तेवढ्या माळरानाला हिरवा शालू आपण 100% घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि 100% आपलं क्षेत्र आहे हे म्हैसाळच्या पाण्याखाली आपल्या शिवणगीचं त्या ठिकाणी आपण घेऊ. एवढं या निमित्तानं आपल्याला अभिवचन देतो. कारण आपल्या पाठीमागं या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे खंबीरपणे पाठीमागं आहेत. ज्या ज्या गोष्टी आपण मागतोय, गुरुजी तुम्ही मागितलं आम्ही लगे दिलं. तसं परवा मी गेलो मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्याकडं, मी सांगितलं भाऊ आमच्या तालुक्यातल्या लाईट तुम्ही तुमचं स्वप्न 8 तास मिळाला पाहिजे, परंतु आम्हाला असा प्रॉब्लेम आहे की आमच्या बऱ्याचशा गावांना 8 तास नाही 2 ते 4 तासाच्या वर लाईट मिळत नाही बऱ्याचशा गावांना. आणि अजून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की धारा काढायच्या टायमाला सकाळ किंवा संध्याकाळीच लाईट जाते. ही ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चालणार नाही, शेतकऱ्यांना 8 तास लाईट दिली पाहिजे. त्यावेळेला अधिकाऱ्यांनी सांगितलं की भाऊ अशा पद्धतीने जी कामं चालू आहेत ही कामं अजून प्रलंबित आहेत. बऱ्याच सबस्टेशनमधलं काम प्रलंबित आहे, बऱ्याच त्या ठिकाणी डाम ओढणे पोल ओढणे हे सुद्धा काम चालू आहे. बऱ्याचशा तारा जीर्ण झालेल्या आहेत, त्या तारा काढून तिथं केबलिंग करण्याचं सुद्धा काम चालू आहे. त्यामुळं आता जवळजवळ मंगळवेढ्यातल्या 80 गावापैकी 40-42 गावाला हे 8 तास लाईट त्या ठिकाणी मिळते. आणि राहिलेल्या गावाला 15-3 आठवड्यामध्ये ही सगळी कामं आम्ही पूर्ण करतो आणि 100% तालुक्याला येणाऱ्या दिवसामध्ये आपण 8 तास लाईट हे सकाळ ते संध्याकाळ दिवसा लाईट देण्याचं शेतकऱ्यांना हे देवाभाऊंचं स्वप्न आपण हे सुद्धा पूर्ण करतोय. मग मी लगेच सांगितलं डीपीच्या बाबतीतलं की सगळं खरं आहे भाऊ आम्हाला डीपीच नाहीत. मग मला वाटलं देतात का नाही. म्हणले किती पाहिजे, म्हणले 300 द्या. किती पैसे लागते, 10 कोटी रुपये लागते. दिले म्हणले 10 कोटी. म्हणजे आता मार्चला 300 डीपी सुद्धा आपल्या मतदारसंघासाठी नवीन येणार आहेत. तर आपल्याला त्यामध्ये सुद्धा अजून देऊ, काय काळजी करायचं कारण नाही. आज एवढ्या सगळ्या बाबतीत आपण काम करतोय. हे सरकार सगळ्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार, रेशनचं धान्य असेल हे मोफत मिळतंय. त्या ठिकाणी आपल्या गावामधल्या अनेक सेवा सुविधा असतील, शेतकऱ्यांचं हे सरकार आहे. नमो किसान योजना आणि PM किसान योजना ह्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना 12,000 रुपये देण्याचं 6,000 केंद्र आणि 6,000 त्या ठिकाणी राज्य सरकार हेही देतंय. मग आज हे सरकारांच्या या ज्या योजना आहेत आणि राज्य सरकारची सगळ्यात मोठी योजना म्हणजे आमच्या देवाभाऊंच्या आणि आमच्या लाडक्या बहिणी. ह्या लाडक्या बहिणींना सुद्धा दरमहा 1,500 रुपये देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आम्ही करतोय. आणि हे 1,500 रुपये जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत तर कुठल्याही लाडक्या बहिणीचं हे 1,500 रुपये कमी होणार नाहीत. आता आचारसंहितेमुळे 1-2 महिन्याचं जरी राहिलं असेल, निवडणूक संपल्या 100% ते सुद्धा पैसे तुमच्या अकाउंटवर येतील. कारण आज आपण हे करतोय लाडक्या बहिणींना एवढ्यावर थांबलो नाही. ST मध्ये सवलतीच्या दरामध्ये त्या ठिकाणी प्रवास करण्याचा. आता पहिलं महिला ST मध्ये जात नव्हत्या, पुरुषच म्हणायचा तुला काय कळतंय मीच जाऊन येतो बाजारला. परंतु आता तसं राहिलं नाही, पुरुष बी म्हणतात आणि त्या ठिकाणी आमच्या भगिनी बी म्हणतात तुम्हाला काय कळतंय तुम्ही बसा घरात, मी जाते बाजारला, अर्ध्या तिकटात जाते ना अर्ध्या तिकटात येते. तर अशा सुविधा सुद्धा महिलांना काम देण्याचं आणि महिलांना त्या ठिकाणी समाजामध्ये व्यवहाराच्या सगळ्या गोष्टी कळवण्यामध्ये या ठिकाणी आणण्याचं काम हे सरकार 100% करतंय. मुलींना सुद्धा मोफत शिक्षण, जेवढ्या आपल्या राज्यातल्या मुली आहेत तेवढ्या मुलींना या ठिकाणी मोफत शिक्षण देण्याचं काम होतंय. मग आज एवढं सगळं आपल्याला जर मिळत असेल, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडका भाऊ आहे, लाडके आमचे तरुण युवक आहेत, हे तरुण युवकांना सुद्धा ह्याच्या भक्कम पाठीमागं आज या ठिकाणी आम्ही असेल तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की येणाऱ्या 5 तारखेला आपण सगळ्यांनी आपली विकास कामं होत असतील तर जकराय महाराज कशाचं राजकारण आलंय. गावातली जर सगळे कामं होत असतील तर त्या ठिकाणी राजकारण करायचं कशासाठी, कशाच्या ईर्ष्या बाळगायची. गावातलं एक काम व्हायचं, बरोबर आहे का. एक काम गुरुजी कुठलं जर राहत नसतं तारप्पा तर आपल्याला राजकारण करायचं कशासाठी.
राजकारण गावाच्या विकासासाठी झालं पाहिजे, राजकारण गावातल्या लोकांचं अर्थकारण वाढलं पाहिजे, गावातल्या लोकांचं राहणीमान वाढलं पाहिजे, याकरता भविष्यात राजकारण असलं पाहिजे. गट तट पार्टी ह्याच्यापेक्षाही आपल्याला या ठिकाणी आपल्या गावातल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. सगळ्यापासून की अर्थकारणापासून आपल्या पुढच्या पिढीला दिशा देण्यापर्यंत हे सगळ्या गोष्टी या निमित्तानं झालं पाहिजे. मग आपल्याला जर सगळं मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण या आजच्या भारतीय जनता पार्टीच्या हे आपले दोन्ही उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे राहिलं पाहिजे. आणि दोन्ही आपले जे उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार कामसू आमच्या संगीताका असतील, अर्जुनराव असतील, हे दोन्ही कामसू उमेदवार आहेत, काम करणारे आहेत, मितभाषी आहेत, परंतु खूप काम करणारे दोन्ही उमेदवार आहेत. त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आता 90% 100% काय म्हणू नका, गावात 100च्या 100% हे त्या ठिकाणी मतदान करावं ही विनंती करतो. आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या संगीत अक्का आणि पंचायत समितीचे अर्जुनराव मल्लाळे ह्या दोघांचं चिन्ह आहे कमळ. या कमळासमोरील बटन दाबून भरघोस मताने दोघांनाही निवडून द्यावं एवढी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगीता अक्का, विकास पक्का.